श्रोतेहो नमस्कार. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी लिहिलं, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके. म्हणजे आमच्याजवळ सुतळीचा तोडा देखील नाही, एवढे आम्ही निर्धन आहोत. पण तेच तुकोबाराय आपल्या श्रीमंतीचं वर्णन करताना आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने असंही म्हणून जातात. साहित्याच्या सहवासात शब्द या माध्यमाला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ती शब्दांचीच रत्न ज्यांच्या साहित्यामधून आपल्याला अनुभवायला मिळतात, त्याच साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा आणि साहित्याच्या विविध प्रांतात लीलया विहार करणाऱ्या एक अतिशय समृद्ध लेखिका डॉक्टर अरुणाताई ढेरे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी स्वागत करतो डॉक्टर अरुणाताई ढेरे यांचं. ताई नमस्कार. नमस्कार. आजच्या या संवादाला सुरुवात करताना मला आपल्या वडिलांच्यापासून करायचे. आपले वडील इतिहास संशोधक आणि लेखक म्हणून मान्यता मिळवलेले डॉक्टर राची ढेरे यांच्याकरता पुणे विद्यापीठाने अपवाद म्हणून MA न होता थेट PhDसाठी त्यांनी संशोधनानं सिद्ध केलेला चक्रपाणी हा प्रबंध स्वीकारला. षटस्थल एक अध्ययन या प्रबंधासाठी PhD त्यांना पुणे विद्यापीठाकडून मिळाली. हा भाग एकीकडे, आणि दुसरीकडे तुम्हाला सुद्धा BAला सुवर्णपदकासह 11 पारितोषिकं, तसंच MAला सुवर्णपदकासह 13 पारितोषिकं प्राप्त झाली. एवढंच नव्हे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठात भारतीय विद्या पदविकेत तुम्ही सर्वप्रथम आलात. या सर्वप्रथमतेच्या आणि शैक्षणिक आणि साहित्यिक वारशांकडे वडिलांकडून आलेल्या तुम्ही कसं पाहता? हा प्रश्न माझ्यासाठी मला स्वतःलाच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. निबंध असं आहे की आपण कुठल्या घरामध्ये जन्मतो आणि कुणाच्या पोटी जन्मतो हे आपलं भाग्य असतं, आपलं कर्तृत्व नसतं. पण जसं मी म्हणते की रामायण, महाभारत, वेदोपनिषद ही ज्या भूमीत जन्मली त्याच्यात आपण जन्मलो, हा आपल्या भारतीयांना मिळालेला एक मोठा वारसा आहे. तसं मी ढेऱ्यांच्या घरात जन्मले, अण्णांची मुलगी झाले. हा माझ्यासाठी एक खूप मोठा वारसा मला मिळालेला आहे. आणि तो वारसा शैक्षणिक बाजूनी विचार केला तर मला फार सहज मिळाला. म्हणजे असं की माझे वडील मावळातल्या एका अत्यंत लहानशा खेड्यातून शिक्षणाच्या कुठल्याही सोयी नसलेल्या, किंबहुना कुठल्याच प्रकारे सुविधा नसलेल्या अशा एका खेड्यामधून अत्यंत निर्धन अवस्थेमध्ये आणि पोरक्या जवळजवळ अशा अवस्थेमध्ये पुण्यामध्ये शिक्षणासाठी आले. आणि त्यांनी त्यांची सबंध घडण ज्ञानक्षेत्रातली ही इतक्या प्रचंड अभ्यासाच्या ओढीने केली की तो चमत्कार वाटावा की ती भूक आली कुठून. आणि असं करत असताना ते PhDला च्या पदवीपर्यंत पोचले. त्याच्या आधी ते MAच्या वर्गापर्यंत गेले. त्यावेळेला त्यांचीच पुस्तकं ही MAच्या अभ्यासक्रमामध्ये संदर्भ साहित्य म्हणून लोक शिकवत होते. अशा वेळेला वडिलांनी तिथे जायचं ठरवलं होतं. त्यांचं प्रकृती अस्वास्थ्य आणि त्यांची बाकीची ओढाताण ह्याच्यामध्ये त्यांना MAचं शिक्षण पूर्ण करणं शक्य झालं नाही. पण आपल्याकडच्या द्रष्ट्या शिक्षण संस्थेतल्या, म्हणजे मान्यवर शिक्षण संस्थेतल्या एखाद्या द्रष्ट्या माणसानी काय करावं याचं उत्तम उदाहरण त्यावेळच्या कुलगुरू पाटसकरांचं होतं. की त्यांनी असं म्हटलं की MAच्या टर्म्स हे भरू शकले नाहीत, पण ज्यांचे पुस्तकच अभ्यासक्रमामध्ये आहेत त्यांना MA शिवाय PhDसाठी परवानगी देणं हे आपलं कर्तव्य आहे, आपला आनंद आहे. आणि त्यामुळे माझे वडील ही एकमेव अपवादात्मक व्यक्ती अशी आहे की ज्यांना BA शिवाय PhD मिळालं. अगदीच. आणि त्या मानाने मी आत्ता म्हटलं तसं की माझ्यासाठी सहज वाट मोकळी केली होती हो वडिलांनी. म्हणजे घरामध्ये इतकं धन होतं पुस्तकांचं, आणि नुसतं पुस्तकांचं नाही, माणसांचं सुद्धा. ज्ञानक्षेत्रातली इतकी विविध विचारांची आणि अभ्यासाच्या नवनव्या वाटा चोखाळणारी इतकी माणसं येत होती. आणि एका बाजूला अभ्यासाच्या आणि विचारांच्या अंगाने एका अतिशय श्रेष्ठ पातळीवरच्या अशा ठिकाणी वावरणारी माणसं येत होती. शास्त्री पंडित होते, त्याच्यात दत्तवामन पोद्दार होते, सिद्धेश्वर शास्त्री चित्रा होते, ही एका बाजूला माणसं. नरहर कुरुंदकर होते. आणि दुसऱ्या बाजूला ज्या लोकसाहित्याचा अभ्यास त्यांनी आयुष्यभर संत साहित्याशी जोडून केला, त्या लोकसाहित्याच्या प्रत्यक्ष अनुभवाच्या शाळेमध्ये
जी माणसं हो. वावरत होती ते भुते, गोंधळी, भराडी हे पण आमच्याकडे येत होते. त्यामुळे हे सगळंच्या सगळं संचित मला मिळत गेलं की ज्याच्यामधून माझा एक पाया तयार झाला अभ्यासाचा. आणि म्हणून कविता तर माझ्या रक्तात होती असं मी म्हणते, कारण वडिलांनी संशोधनाची वाट स्वीकारल्यानंतर त्यांच्याजवळ कविता होतीच, ती बंद केली वाट आणि ते अभ्यासाच्या अंगाने वळले. पण ती माझ्याकडे आली असं म्हणूया. आणि ती एका बाजूला मी कवितेने नादावलेली होते, पण दुसऱ्या बाजूला हे जे अभ्यासाचं आणि अधिक गंभीर आणि खोलात जाणाऱ्या साहित्य संस्कृती विषयक विचारांचं हे जे माझ्याजवळ आलेलं संचित होतं तेही मला स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यामुळे एका बाजूला कविता आणि दुसऱ्या बाजूला हे गंभीर वैचारिक गद्य, या दोन्हीचा हात धरत मी माझं काम करत गेले. आणि BA MAला सहजपणाने ते मिळालं. म्हणजे आता मी असं म्हणत नाही की ते मी मिळवलं म्हणून, पण ते मिळालं आणि घडत गेलं. पण मी आत्ता तुम्हाला म्हटलं तसं माझ्या दृष्टीने हा फरक स्वच्छ आहे की वडिलांनी ज्या प्रकारे स्वतःच्या कष्टाने आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जे सिद्ध केलं ते मला खूप सहज मिळालं. अगदी. आणि अशा वडिलांचा तुम्हाला जो वारसा मिळाला त्या वारशाने अतिशय तुमची पुढची जी सगळी कारकीर्द आहे ती समृद्ध होण्यासाठी नक्कीच मदत झाली. अरुणाताई, पुढच्या तुमच्या प्रवासाकडे जाताना एका टप्प्याचा मला मुद्दाम उल्लेख करायचा आहे आणि तो म्हणजे शांताबाई शेळके यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे, आता सुरू आहे. आणि म्हणून कवयित्री म्हणून शांताबाईंचा तुम्हाला सहवास हा मिळालेला आहे. शांताबाईंच्या आणि तुमच्या काव्यमय सहवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? इथे आले ना तेव्हाच मी शांताबाईंना आठवत आले खरं म्हणजे. कारण माझ्या आठवणीत फार सुंदर एक प्रसंग असा आहे की मी आणि शांताबाई एकदा चिपळूणला श्रीकृष्ण व्याख्यानमालेत बोलण्यासाठी, दोघींचीही व्याख्यानं पाठोपाठ होती आणि पुण्यातून आम्ही बरोबर निघालो तेव्हा ऑगस्ट महिना होता आणि तुफान पाऊस कोसळत होता. आणि त्या सबंध प्रवासामध्ये शांताबाई आणि मी मेघदूत म्हणत शांताबाई, म्हणजे पूर्वमेघ माझा फक्त पाठ होता, माझा उत्तरमेघ नाही, पण शांताबाईंच्या बरोबर ते म्हणत आम्ही दोघीही जणी त्या मेघदूताच्या संगतीत प्रवास केला आणि चिपळूणपर्यंत कसे पोचलो कळलंसुद्धा नाही. कालिदास सतत सोबत होता. प्रचंड स्मरणशक्ती शांताबाईंची. आणि शांताबाईंनी मला जे दिलं ते व्यक्तिगत आणि मैत्रीच्या पातळीवरचं आत्ता मी म्हणत नाही, पण मला कवितेच्या संदर्भामध्ये असं वाटतं की शांताबाई 80 वर्ष जगल्या आणि त्यांचा 1921 सालचा जन्म, आत्ता जन्मशताब्दी म्हणजे. तर त्याच्या आधीचीही 50-60 वर्ष त्यांच्या स्मरणात आणि वाचनात होती. म्हणजे लेंभे, मोगरे वगैरे केशवसुतांच्या आधीचे कवी जे लिहित होते तेही त्यांच्या स्मरणात होते. केशवसुतांचा काळ तर ताजाच होता त्यांच्या भवताली. तांबे आणि बाकीचे सगळे कवी पुढचे रविकिरण मंडळाच्या काळामध्ये त्या तरुण होत्या आणि तो सगळा काळ त्यांनी अनुभवलेला होता. कुसुमाग्रज, रेगे, आरतीप्रभू, मर्ढेकर या सगळ्या काळातून पुढे आलेल्या शांताबाई यांच्यामुळे जवळजवळ शतकभराची मराठी कविता ही अत्यंत जिवंत आणि सेंद्रिय स्वरूपामध्ये मला भेटली. म्हणजे शांताबाई अखंडपणाने त्या सगळ्या काळाविषयी बोलायच्या, आठवणी सांगायच्या. आणि असं लक्षात आलं की इतकं वाङ्मय प्रेम आणि इतकं कविता प्रेम फार क्वचित माणसांच्याकडे असतं, मी अनुभवलेलं आहे. तर ते शांताबाईंच्याकडे होतं. आणि त्या वाङ्मय प्रेमातून त्यांच्या स्मरणसाखळी जी त्यांची होती त्याच्यातून कितीतरी नवे जुने कवी, एरवी मी त्यांच्याकडे वळले नसते असे कवी. कोकणाचंच उदाहरण द्यायचं झालं तर कवी माधव त्यांनी मला प्रथम भेटवले, कवी आनंद मला त्यांनी प्रथम भेटवले. आणि सळसळ सळ पाऊस कोसळे, हिरवाळून हे मळे, फुलले सोनटक्याचे कळे, उमलले सोनटक्याचे कळे. तर मग म्हणायच्या की अरुणा, सोनटक्क्यांचे फुलं ही मराठी कवितेत कुणी दुसऱ्या आणली नाही आहेत बरं का, यांनी आणली आहेत. हिरवं तळ कोकण वाचलंयस का, ती कविता वाचायला हवीस तू. असं करत कविता भेटवली त्यांनी. आणि मग आज माझ्या लक्षात येतं की मराठी कवितेचे मानदंड ज्यांना म्हणतो असे मर्ढेकर किंवा केशवसुतांसारखे कवी 1-2च असतात. पण त्यांच्यासाठी मराठी अभिरुचीची नांगरट करणारे कवी जे अनेक असतात आणि आपल्या छोट्या छोट्या
क्षमतांनिशी, आपापल्या कुवतीनिशी, आपल्या छोट्या प्रतिभाशक्तीनिशी जे लिहित असतात आणि प्रसिद्धीच्या झोतापलीकडे असतात, असे कितीतरी प्रामाणिक, गंभीर, रसाळ, सुंदर लिहिणारे कवी हे शांताबाईंच्यामुळे मला भेटले. आणि असं लक्षात आलं की वाङ्मय परंपरा ही एकदेशीय नाही. तिला अनेक पदर आहेत, अनेक प्रकारची कविता लिहिणारी माणसं आहेत. आणि मुख्यतः 2 गोष्टी शांताबाईंच्यामुळे अधिक लख्खपणाने लक्षात आला की कवितेमध्ये नवं आणि जुनं हे मूल्यमापनाच्या दृष्टीने महत्त्वाचं नसतं. म्हणजे 700 वर्षांपूर्वीचे ज्ञानेश्वर हे अगदी आजच्या आधुनिक प्रकाराने एखादी अभिव्यक्ती करू शकतात की व्याली वेदना जाणे वांज काही नेणे, असं म्हणताना ती वेदना व्याली वेदना जाणे असं म्हणताना जे त्यांना म्हणायचे ते एका ओळीत म्हणून टाकलेलं असतं त्यांनी. किंवा तुकाराम जेव्हा मीच मला व्यालो आपुल्याच पोटी आलो असं म्हणतात, त्यावेळेला ही अभिव्यक्ती ही 300 आणि 400 वर्षांची म्हणून जुनी होत नाही. आणि त्याच वेळेला एखादा समकालीन कवी पुन्हा अतिशय सांकेतिक भाषेमध्ये तेच जुनं काहीतरी आपल्यासमोर भाषा नवी म्हणून ठेवतो, त्यावेळेला ते नवं असत नाही, ते जुनं आणि शिळंच असतं, सांकेतिकच असतं. ही जे एक कवितेमधली मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे की ही मूल्यमापनाचे दंड ठरत नाहीत, मापदंड ठरत नाहीत, हे मला शांताबाईंच्यामुळे कळलं. दुसरी आणखीही एक गोष्ट आहे की कविता चांगली असते किंवा वाईट असते, एवढ्याच 2 गोष्टी असू शकतात. कविता असणं हे अधिक महत्त्वाचं आहे आणि मग त्याच्यामध्ये या 2 प्रकार. तर हे मला असं वाटलं की खूप मोकळी, स्वागतशील अशी वृत्ती शांताबाईंची असल्यामुळे सगळ्या वाङ्मय परंपरेकडे अतिशय जाणतेपणाने पाहणं हे त्यांच्यामुळे मला साध्य झालं असं आज मला वाटतं. त्यांच्याकडून मी शिकले असं वाटतं. एका अर्थाने तुम्ही किती भाग्यवान, कारण शांताबाईंच्या आणि तुमच्या वयामध्ये इतकं 35-38 वर्षाचं अंतर असून सुद्धा एका मैत्रिणीसारखं नातं तुमच्या दोघींच्यामध्ये निर्माण झालं, हेही खूप मोठी गोष्ट आहे. अरुणाताई, आज रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून आपण बोलत असताना मला एका रत्नागिरी कन्येची आठवण काढल्याशिवाय पुढे जाता येत नाही आहे, म्हणून फक्त तो प्रश्न विचारतो की आमच्या रत्नागिरीच्या सुनीताबाई देशपांडे, आणि सुनीताबाईंशी सुद्धा तुमचं उत्तमपैकी सख्य होतं, मैत्र होतं. त्याच्यामुळे सुनीताबाईंविषयी तुम्ही काही आठवण सांगावी आणि त्याला जोडून आणखीन एका अशा व्यक्तीचा ज्याच्यावर तुमचा प्रभाव होता, तुमच्यावर ज्यांचा प्रभाव होता, तर त्या म्हणजे दुर्गाबाई भागवत. दुर्गाबाईंचं व्यासपर्व आणि आमच्या रत्नागिरी जिल्ह्याचे श्री प्रकाश देशपांडे यांच्या विनंतीवरून तुम्ही लिहिलेला कृष्ण किनारा, यांच्यामध्ये तुम्हाला काय साम्य आढळतं? आधी सुनीताबाईंच्याबद्दल बोलते, कारण ती साखळी शांताबाईंनीच गुंफून दिलेली साखळी आहे सुनीताबाईंच्या मैत्रीची. कारण प्रथम पुल्यांच्या घरी गेले, ती शांताबाईंच्या बरोबर गेले आणि मग कविता प्रेमाने मला आणि सुनीताबाईंना बांधून ठेवलं. त्यांचं अतिशय दुर्मिळ असं प्रेम माझ्या वाट्याला आलं. G.A. कुलकर्णी आणि सुनीताबाई यांच्या मैत्रीविषयी मी लिहावं असा आग्रह धरणाऱ्या, म्हणजे नुसती संमती देणाऱ्या नव्हे तर त्याचा आग्रह देणाऱ्या सुनीताबाई या माझ्या वाट्याला आल्या मैत्रीण म्हणून. पण दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला बांधून ठेवणारं किंवा आमच्यामधले एक मैत्र असा शब्द वापरतेच मी, जे मैत्र निर्माण करणारी गोष्ट होती ती म्हणजे कविता होती. शांताबाई आणि मी यांच्यामध्ये जसं कवितेनेच एक अतिशय जवळचं नातं निर्माण केलं होतं. म्हणजे कित्येक वेळेला तर आम्हाला दोघींना आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या कविता या एकसारख्याच असायच्या, मला आणि शांताबाईंना. म्हणजे फोन उचलला आणि अगं मौजेचा दिवाळी अंक वाचला का असं म्हटल्यानंतर मला माहिती असायचं की त्या कुठल्या कवितेबद्दल बोलत आहेत आणि मी म्हणायची हो अमक्यांची कविता ना असं. तर तसं सुनीताबाईंचं आणि माझं होतं. सुनीताबाईंचा कवितेच्या आवडीचा पैस मर्यादित होता. त्यांनी वाचलेले आणि त्यांना खूप जीवाभावाचे वाटलेले कवी हे मर्यादित होते, पण त्याच्यामध्ये त्या इतक्या गुंतलेल्या असायच्या. छोट्या छोट्या शब्दांचा विचार करत राहायचा, कवितेच्या अभिव्यक्तीचा विचार करत राहायचा. आणि काय गं म्हणायचं असेल त्यांना, निळ्या तिच्या डोळ्यात कथाई कुणा कुणाच्या आठवणी, एक झोपडी साक्षी मधली करीत बसली साठवणी, अशी मानोरांच्या कवितेतली एक ओळ आहे. तर मला म्हणाल्या कथाई या शब्दाचा अर्थ कसा गं करूया, असं करत छोट्या छोट्या शब्दांचा विचार करत कविता उलगडणं
हे सुनीताबाईंना फार आवडायचं. मनात त्याची रुंजी घालत राहायच्या, इतकी की मला सुनीताबाईंचे शेवटचे दिवस आठवतात. अनेक वर्ष, म्हणजे 1.5 वर्ष मला वाटतं, अनेक महिने म्हणूया, अंथरुणावर होत्या आणि बाकी सगळ्या गोष्टी हळूहळू विस्मरणात चालल्या होत्या. पुढे पुढे म्हणजे शेवटच्या काळामध्ये नुसते ओठ हलताना वाटायचे, आवाज खूप क्षीण झालेला होता. पण तुम्ही खाली वाकून कान दिलात तर त्या कवितेच्या ओळी म्हणत असायच्या. वा. आरती प्रभू असायचे कधी, की अशी लावोनिया माया, आनंदाचे आसू कोण लावे ओघळाया, अशी लावोनिया माया पांघरून छाया, आनंदाचे आसू कोण लावे ओघळाया, अशासारख्या ओळी त्या म्हणत असायच्या. मग पुढच्या ओळी आपण ऐकवायच्या. बाकी काही नाही. शेवटी होती ती फक्त कविता त्यांच्याजवळ होती. आणि तशा इतक्या खोल कवितेत बुडालेल्या सुनीताबाई, की पुलंचं बाहेरचं सार्वजनिक जग खूप मोठं, खूप वेगळं, आणि पुलं त्यात रमणारे आणि विरघळून जाणारे. पण सुनीताबाईंचा जो कवितेतला एकांत होता तो त्यांनी शेवटपर्यंत सांभाळलेला होता आणि तोच आमच्या मैत्रीमधला धागा होता असं आठवतं आहे. म्हणजे मी इथे रत्नागिरीला जाणार असं म्हटल्यानंतर अगं आमचं घर, ठाकूर, वडिलांच्या आठवणी अशा त्या सांगत असायच्या. त्यांचं धामापूरच्या विषयी त्यांनी आणि धामापूरची आजी त्यांची यांच्याविषयी फार सुंदर त्यांनी स्वतःच्या आत्मकथनात लिहिलं आहे. आणि ते वाचल्यानंतर धामापूरला गेलंच पाहिजे अशा उमाळ्यांनी मी धामापूरला जाऊन आलेली आहे. तिथलं तळं पाहून आली आहे, तिथली देवी पाहून आली आहे. तेव्हा हे सगळं आम्हाला एकमेकींच्या मध्ये बांधून ठेवणारं. आणि मी सुनीताबाईंच्याकडूनही कवितेवरचं प्रेम असं शिकले की जे बाकीचं सगळंच्या सगळं जग सुटून जातं, कविता नाही सुटत, असं पाहिलं मी त्यांच्याकडे. दुर्गाबाईंचं अगदी वेगळंच होतं. म्हणजे अत्यंत करारी, अत्यंत तडफदार, अत्यंत बुद्धिमान. लोकसाहित्याच्या क्षेत्रात तर पायाभूत असं काम त्यांनी केलेलं. आणि म्हणून लोकसाहित्याची रूपरेखा हे एखाद्या पोथीसारखं वाचलेलं आणि तिथून पुष्कळ काही मिळवलेलं. घरी येत असत, एका बाजूला वडिलांशी बाहेरच्या खोलीमध्ये निरनिराळ्या व्हेरियर एल्विन आणि निरनिराळ्या विद्वानांच्या विषयी गप्पा चालत, आणि मग आत येऊन माझ्या आईला म्हणायच्या की अगं मेतकुटाची तुझी कशी आहे गं पाककृती, मला जरा लिहून दे, माझ्याकडे ना 17 प्रकारची मेतकुटाच्या आहेत आत्ता, तू कशी करतेस ते लिहून दे. तेव्हा तेवढ्याच प्रेमाने निरनिराळ्या विषयांमध्ये रस घेणाऱ्या अशा दुर्गाबाई मी पाहिल्या. आणीबाणीच्या काळामध्ये मी त्यांना पत्र लिहिलं होतं की दुर्गाबाई तुम्ही बाहेर हव्या आहात, कारण तुम्ही ज्या प्रकारे भाषणं करत आता निर्भयपणाने हिंडता आहात आणि लोकांना जागं करता आहात, तसं करणारी माणसं हवी आहेत, नका जाऊ तुरुंगात असं. तर त्यांनी मी तेच करते असं एक छोटंसं पत्र मला लिहिलं होतं. आणि सुटून आल्यानंतर मी पुष्कळ काळाने जेव्हा त्यांची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा माझ्यासाठी आठवणीने एक छान शाल घेऊन आल्या होत्या. तेव्हा ती एक मायेची शाल त्यांच्याकडून मला मिळालेली आहे. दुर्गाबाई हे आणखी एक फार मोठा दुर्गाबाईंच्याकडचा गुण असा होता की कुठलीही कृत्रिमता त्यांच्याकडे नव्हती, कुठलीही नाही. म्हणजे व्यासपीठावर उभ्या राहिल्या आहेत म्हणून आपण काही वेगळं बोलतो आहोत असं कधीच नव्हतं. साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या तेव्हा पहिला सत्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेने केला आणि दुर्गाबाईंचं भाषण ऐकण्यासाठी उत्सुक माणसं त्या दिवशी त्या थेऊरला जाऊन आल्या होत्या आणि पुण्याच्या मुठा नदीच्या काठी पटवर्धनांची समाधी होती ती बघून आल्या होत्या आणि अस्वस्थ होत्या. त्या बोलायला उभ्या राहिल्यानंतर त्या रमाबाईंचं सती जाणं, म्हणजे रमाबाई पेशवे, त्याच्याशी निगडीत थेऊरची आठवण आणि मग आता आपण चालवलेली त्या सगळ्या परिसराची अनास्था, रमाबाईंची आठवण आपण कशी पुसून टाकलेली आहे याबद्दलचे त्यांचं अस्वस्थपण. आणि मग त्या नदीविषयी बोलल्या. आणि असं मला आठवत आहे की ज्या नदीच्या पाण्यात फुलांना आपली प्रतिबिंब पाहता येत नाहीत ते पाणी पाणी नाही, विष आहे असं मी मानते. हे त्यांचं वाक्य मी विसरलेच नाही. मला असं वाटलं की
साहित्यिक हा नेहमी त्या साहित्याच्या पातळीवर, त्याच भाषेत, त्याच परिभाषेत बोलतो आणि आपल्याला काही देतो असं नाही. त्याच्या पलीकडे जात जीवनाचं आकलन सर्वांगांनी करून देणं, अगदी हे साहित्यिकाचं जे काम आहे आणि जी दृष्टी, जीवनदृष्टी आपल्याला देऊ शकतो, ते मला त्या दिवशी दुर्गाबाईंचं आठवत आहे. ताई, आत्ता आपण तुमच्या व्यक्तिमत्वावर आणि तुमच्या साहित्यावर सुद्धा प्रभाव पाडणाऱ्या 3 महिला व्यक्तिरेखांविषयी बोललो. तुमच्या लेखनामध्ये सुद्धा स्त्री जीवनाचा एक धागा कायम ओवलेला दिसतो. हा ओवलेला धागा ह्या तुमच्या जीवनावरती प्रभाव असलेल्या व्यक्तिरेखांमुळे आहे का तुम्ही स्वतः स्त्री आहात आणि त्यामुळे स्त्रीची वेदना किंवा स्त्रीची जाणीव ही तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकता म्हणून हा धागा ओवलेला दिसतो? खरं सांगायचं तर हे दोन्ही आहे निबंध. अशासाठी की आपण वाढत जातो त्यावेळेला आपण आपल्या भवतालाकडे कसे पाहतो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्या घरात माझी आई आणि आत्या या 2 बायका अशा होत्या की ज्यांनी माझ्या वडिलांचं फकीरपण हे सगळं समजावून घेतलं आणि घरामध्ये 2 वेळच्या जेवणाचे सुद्धा ताण असताना वडील ज्या प्रकारे शेकडो रुपयांची पुस्तकं घरी घेऊन यायचे आणि तेच आमचं धन असायचं, याच्याबद्दल कणभरही तक्रार न करता त्यांच्या पाठीशी सतत उभ्या राहणाऱ्या आणि घरासाठी कष्ट उपसणाऱ्या अशा या दोघी या प्रतिनिधी होत्या त्या पिढ्यांच्या. आपल्या आया आज्या ज्या प्रकारे घरातल्या अनेक घरांमधल्या बायकांनी आपल्या मुलामाणसांचे जन्म डोक्यावर घेऊन दुःखाचे डोंगर पार केलेले आहेत, अगदी अशा पिढ्या जेव्हा मी पाहिल्या किंवा नंतर आपण वाचतो ऐकतो तेव्हा मला त्या दोघीजणी प्रतिनिधी वाटत राहिल्या. आणि मग मला सगळं स्त्रीजीवन हे एका सहृदय आस्थेने पाहता आलं. 75चा काळ हा जगभरातला स्त्रीमुक्तीचा आणि स्त्रीवादाचे नारे लावण्याचा काळ होता. पण मला असं वाटत आलं कायम की भारतीय स्त्रीवाद ही पुष्कळ वेगळी गोष्ट आहे. विवेकानंदांनी निवेदिता इथे काम करायला आल्या तर त्या येणार असं म्हटल्यानंतर त्यांना पत्रातून लिहून कळवलं होतं की इथल्या बायका अडाणी आहेत आणि त्यांना आपण काही शिकवायला जाणार आहोत अशी भूमिका असेल तर येऊ नका. माझ्या देशातल्या बायका यांनी आयुष्यात मध्ये खूप काही केलेलं आहे. त्या अत्यंत कणखर, खंबीर आहेत, पुष्कळ धैर्यवान आहेत, क्षमाशील आहेत आणि त्यांची सोशिकता, त्यांची क्षमा आणि त्यांचं धैर्य ह्याच्यावरच आमचा देश पुढे गेलेला आहे. फक्त त्यांना अक्षर ओळख नाही आणि आधुनिक जगाचं ज्ञान नाही. ते करून देणं एवढं तुमचं काम आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला निमंत्रित करतो. मला असं वाटतं की या पायावर भारतीय स्त्रीवाद उभा आहे आणि म्हणून तो कधी पुरुष विरोधी होत नाही. इथल्या 19व्या शतकातल्या स्त्रियांच्या विषयी जेव्हा मी पुस्तकात लिहित गेले तेव्हा मला असं लक्षात आलं की कुणाचे भाऊ, कुणाचे वडील, कुणाचे सासरे, कुणाचे नवरे हे या बायकांना हात देण्यासाठी पुढे आलेले आहेत. तेव्हा स्त्री पुरुष संबंधांचं सुद्धा एक वेगळं आकलन, अतिशय समजूत अशी हेच मुख्य असते या सगळ्यामध्ये. आणि जीवनाविषयीची समजूत आणि या बायकांचं संकटातून पार होणं धैर्याने हे पाहत आल्यानंतर कथांमधून, कवितांमधून, कादंबऱ्यांमधून आणि खरं सांगायचं तर मिथकातल्या स्त्रियांच्यामधून सुद्धा, मग ती मैत्रेयी असो, उर्वशी असो, सावित्री असो, सीता असो, हाच एक धागा सगळीकडे आला आहे असं दिसतं. श्रोतेहो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्ष होणं हा कुठल्याही साहित्यिकासाठी एक बहुमानच आहे आणि अरुणाताई, तुम्हाला तो बहुमान मिळाला आणि तोही अविरोध तुम्ही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा झाल्या. म्हणून आजच्या संवादाच्या अगदी समारोपाकडे येताना भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे आणि स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबऱ्यांचा आदिबंधात्मक अभ्यास हा तुमच्या PhDचा विषय होता. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्योत्तर भारतातील मराठी साहित्य आणि एकूणच मराठी भाषा ह्याच्या स्थितीकडे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून आपण कसं पाहता? खरं सांगायचं तर मराठी भाषा आणि साहित्य या दोन्हीच्या विषयी अतिशय आस्था आणि प्रेम
असं मनात ठेवून मी आजपर्यंत वाङ्मय व्यवहाराकडे पाहत आले. पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारांनी आता आपण साहित्याचा विचार करत आलो आहे. अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे आणि मराठीतही अनुवादित साहित्य खूप मोठ्या प्रमाणावर येत आहे, ज्यामुळे आपण भारतीय आणि विश्वात्मक अशा पातळीवर मराठी भाषा आणि साहित्य नेण्याचा विचार करू. पण दुसरीकडे आपल्याला हेही दिसतं आहे की मराठी साहित्य संमेलनांमध्ये आपण परभाषक साहित्यकार आवर्जून बोलावतो. हो, खूप मोठ्या प्रमाणावर अनुवादातून आपल्याला भारतीय साहित्यकार ओळखीचे होत आहेत, विदेशी साहित्यकारही ओळखीचे होत आहेत. पण मराठी साहित्य हे इतर भाषांमध्ये किती अनुवादित होत आहे, हां, मराठी साहित्य हे इंग्रजीतून किती प्रमाणात अनुवादित होत आहे, ह्याचा विचारही आता आवश्यक आहे मराठी साहित्याला, असं मला वाटतं. कसदार लेखन कमी आहे असं नाही आहे. आज मी मराठी साहित्याकडे पाहते तर असं वाटतं की इतक्या वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं लिहित आहेत. छोट्या छोट्या गावांमधून कसदार लिहिणारी तरुण माणसं समोर दिसत आहेत. तेव्हा साहित्यकार कमी नाहीत, वेगवेगळे साहित्य विषय हाताळत आहेत आणि वेगवेगळ्या विषयांवरचं लेखन समोर येत आहे. हे सगळं होत असताना किंवा साहित्यामध्ये प्रयोगही वेगवेगळ्या प्रकारचे पुष्कळ केले जात आहेत की ज्याच्यामधून पूर्वीचे वाङ्मय प्रकारांचे ठरीव साचे मोडून अगदी. निरनिराळ्या प्रकारे एकत्रीकरण करत वेगळ्याच प्रकारचं साहित्य समोर येत आहे. हे सगळं एका बाजूला खूप आशादायक आणि छान आहे, पण दुसऱ्या बाजूला अनुवादाच्या पातळीवर आपण कमी पडतो आहे असं मला वाटतं की जे इंग्रजीमधून अनुवाद होणं किंवा परभाषिक अनुवाद होणं आणि मराठी भाषेच्या बाबतीत अभिजात भाषा म्हणून आपण तिला मान्यता मिळावी म्हणून धडपडतो आहोत. ती मान्यता ही एका बाजूला मराठीचा अभिमान बाळगणाऱ्यांना असं वाटतं आहे की ती गौण आहे. ठीक आहे, आमची भाषा आहेच आहे जुनी आणि आपण संपन्न आहे ती म्हणून त्याचा अभिमान बाळगतो. पण तरीही राष्ट्रीय पातळीवरच्या मान्यतेच्या दृष्टीने ते आवश्यक आहे असंही तज्ज्ञांना वाटतं आणि ते खोटं नाही. आज राजमान्यता ही भाषेच्या डोक्यावर राजमुकुट ठेवावा यासाठी आवश्यक आहे आणि ती मिळायला हवी इतकी आपली भाषा समृद्ध आणि समर्थ आहे. फक्त एवढंच आहे की ती वापरणारी जी नवी पिढी आहे त्यांनी भाषेच्या विषयीचं प्रेम हे अटू देता कामा नये आणि आपण जी भाषा बोलतो आपण ती नीट बोलली पाहिजे आणि ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा मराठीच्या प्रेमाने मराठीकडे बघणारी सजगतेने अशी माणसं पुढे यावीत ही इच्छा आहे. वा, अरुणाताई, आज आपण इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात. आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो. आज डॉक्टर अरुणा ढेरे या चतुरस्त्र लेखिकेशी आज आम्ही एक संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या अत्यंत अनुभवसंपन्न अशा ह्या अनुभवातून उलगडलेली त्यांची जी काही मतं वेगवेगळ्या विषयांवरची, अर्थात मला कल्पना आहे की त्यांचं एवढं विश्व मोठं आहे की या अर्ध्या तासाच्या मुलाखतीमध्ये आपण त्याला स्पर्शही करू शकत नाही. तरीही पुन्हा एकदा आकाशवाणीच्या वतीनं आपलं मनापासून आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.